नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। सुगरण अलिबागची आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आली आहे तिळगुळाच्या लाडूची रेसिपी। इथे तुम्ही पाहू शकता मी 500 ग्रॅम तीळ घेतले आहेत आणि अर्धा किलो चिक्कीचा गूळ घेतला आहे। हा गूळ पूर्ण अर्धा किलो नसून 450 ग्रॅम आहे। इथे तुम्ही पाहू शकता। तिळगुळाचे लाडू करताना आपण मोस्टली चिक्कीचाच गूळ वापरायचा आहे। गूळ हा आता आपण बारीक चिरून घेऊया। गूळ चिरून झाल्यानंतर तुम्हाला या गुळाचे मी वाटीचं प्रमाण दाखवणार आहे। तिळगुळ बनवण्यासाठी जर आपण चिक्कीचा गूळ वापरला तर या गुळाने तिळाचे लाडू हे छान असे वळले जातात। तिळगुळ बनवण्यासाठी आणखी कोणकोणते साहित्य लागणार आहे ते आपण नंतर पाहूयात। तीळ हे तुम्हाला मी आता वाटीच्या प्रमाणानुसार मोजून दाखवते। इथे मी या आकाराची एवढी वाटी घेतली आहे। वाटी घेताना अशी प्लेनच भरून घ्या। इथे तुम्ही पाहू शकता तिळाचे प्रमाण वाटीप्रमाणे 5 वाटी इतकं भरलं आहे। वाटीचं प्रमाण घेताना तुम्ही इथे पाहू शकता ही वाटी मी अशी प्लेन मध्येच भरून घेतली आहे। अशा प्रकारे या 5 वाट्या तीळ झाला आहे। याच वाटीने मी 1 वाटी शेंगदाणे घेत आहे। याच वाटीने आपण आता गूळ मोजणार आहोत। ज्याप्रमाणे आपण तीळ असा प्लेन मोजले आहेत त्याचप्रमाणे आपण गूळ या प्लेन मोजणार आहोत। इथे मी चिरून गूळ घेतला आहे, तो आता आपण वाटीच्या प्रमाणाप्रमाणे मोजूयात। असा प्लेनच गूळ आपण वाटीमध्ये भरणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता गूळ हा 4 वाटी इतका आपण घेतला आहे। तीळ हे 5 वाटी झाले आहे आणि गूळ आपण 4 वाटी इतका घेतला आहे। शेंगदाणे 1 वाटी घेतला आहे। याचे तुम्हाला वजनी प्रमाण सांगायचे झाले तर इथे मी अर्धा किलो तीळ घेतले आहेत, अर्धा किलो गूळ घेतला आहे आणि 150 ग्रॅम शेंगदाणे आहेत। इथे मी कढई गरम करीत ठेवली आहे। कढई आता गरम झाल्यानंतर यामध्ये आपण घालूयात तीळ। मीडियम फ्लेमवर हे तीळ आपण भाजून घेऊयात। व्यवस्थित सगळे तीळ एकसारखे भाजावेत म्हणून आपण मीडियम गॅसवरच तीळ हे भाजून घेणार आहोत। तीळ सगळीकडून व्यवस्थित भाजले जावे यासाठी तीळ आपण एकसारखे असे ढवळत राहायचं आहे। आणि लक्षात ठेवा गॅसची फ्लेम मीडियम स्लो याप्रमाणेच करत ठेवायची आहे। फास्ट गॅसवर तीळ अजिबात भाजायचे नाहीत। A few minutes later. इथे तुम्ही पाहू शकता तीळ हे भाजून झाले आहेत। हे तीळ मीडियम फ्लेमवर भाजण्यासाठी मला 15 मिनिट लागले आहेत। तीळ आपण हे एका ताटात ओतून घेऊयात। लगेचच यामध्ये आपण शेंगदाणे भाजायला घालणार आहोत। शेंगदाणे भाजून झाले आहेत, हे आपण आता काढून घेऊयात। याच कढईमध्ये आपण गुळाचा पाक तयार करण्यासाठी ठेवणार आहोत। यामध्ये आपण 1 टीस्पून गाईचं साजूक तूप घालणार आहोत। तूप इथे मी वितळवून घेतलेलं नाहीये। यातच लगेच आपण गूळ घालणार आहोत। या सर्व स्टेप्स तुम्ही नक्की फॉलो करा। जे तुम्ही तिळगुळ बनवणार आहात हे तिळगुळ असे मऊसूत आणि छान ते चवदार होणार आहेत। याचा आपण आता पाक तयार करून घेणार आहोत।
गुळाचा पाक करपू देऊ नका. आता हा काविलत्याने आपण सतत ढवळत राहणार आहोत. शेंगदाणे आपण हे मिक्सरला न लावता असेच लाटणीने एका पेजवर घेऊन शेंगदाणे वाटणार आहोत. मिक्सरला जर लावले तर हे शेंगदाण्याची खूप अशी बारीक पूड होणार आहे. आपल्याला शेंगदाण्याची पूड एकदम बारीक नको आहे. असे हे शेंगदाणे आपण लाटणीनेच प्रेस करून घेणार आहोत. शेंगदाणे वाटताना हे असे आपण कोऱ्या पेजवरच वाटायचे आहेत. न्यूजपेपर हा तुम्ही घेऊ नका. न्यूजपेपरची जी काळी शाई आहे ती या शेंगदाण्याला लागू शकते. म्हणून आपण प्लेन कागदच हा शेंगदाणे असे लाटणी फिरवण्यासाठी घेणार आहोत. शेंगदाण्याची ही साले निघाली आहेत ती आपण प्लेटमध्ये घेऊन याची ही साले वेगळी करूयात. अशी ही शेंगदाण्याची साले आपण शेंगदाण्यापासून वेगळी करून घेतली आहेत. पुन्हा आपण हे शेंगदाणे या पेपरवर टाकून लाटणीने आता बारीक करून घेणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला शेंगदाण्याची ही भरड तयार करायची आहे. जर आपण शेंगदाणे हे मिक्सरला लावले असते तर त्याचं खूप बारीक कूट झाला असता. अशा प्रकारे शेंगदाणे तुम्ही लाटणीने करून घेतले की शेंगदाण्याची व्यवस्थित भरड होते. गुळाचा पाक तयार करताना मी इथे बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे. लो गॅसवर असाच हा गूळ वितळवून हा आता गुळाचा पाक तयार झाला आहे. गुळाचा पाक हा असा हलकासा आला की आपण समजायचं की गुळाचा पाक आपला तयार झाला आहे. जास्तही गुळाचा पाक करपू देऊ नका. इथे तुम्ही पाहू शकता गुळाच्या पाकाला बुडबुडे यायला लागले आहेत. आता आपण यामध्ये अर्धा टीस्पून वेलची पावडर घालूयात. वेलची पावडर घातल्यानंतर पुन्हा एकदा हा गुळाचा पाक व्यवस्थित ढवळून घ्यायचा, जेणेकरून सगळी वेलची पावडर यामध्ये मिक्स होईल. आता आपण भाजलेल्या शेंगदाण्याची जी भरड केली आहे ती या तिळांमध्ये मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. यामध्ये आपण हे सगळं तीळ आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स केलेलं कढईमध्ये घालूयात. निम्मे तीळ घातल्यानंतर थोडं हे आपण सगळं साहित्य चांगलं ढवळून घेऊयात. पुन्हा एकदा हे सर्व तीळ आपण यामध्ये घालूयात. गॅसची फ्लेम स्लोच ठेवा आणि हे सगळे तीळ आपण या गुळाच्या पाकात ढवळून घेणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता गुळामध्ये तीळ आणि शेंगदाण्याची भरड मी अशी ही मिक्स केली आहे. आता आपण याचे तिळगुळ व्हायला घेऊयात. हे सगळं मिश्रण आपण ताटात काढून घेणार नाही आहोत. त्यातलं अर्ध मिश्रण आपण असंच गरम गरम कढईमध्ये ठेवणार आहोत. अर्ध मिश्रण मी ताटामध्ये काढून घेणार आहे. मिश्रण हे ताटामध्ये काढायच्या अगोदर आपण ताटाला तूप लावून घेणार आहोत. मिश्रण आपण आता ताटामध्ये काढून घेऊयात. कितीही आपण पटापट तिळगुळ वळण्याचा प्रयत्न केला तरीही ते शेवटी तिळगुळाचा हा पाक कडक होतो. तिळगुळ वळायला जर अशा 4-5 जण जर असतील तर हे तिळगुळ पटकन वळून होतात. पण एका हाती जर तिळगुळ आपण वळणार असलो तर अर्धच मिश्रण कढईमधून काढून घ्या. ज्या हाताने आपण ताटाला तूप लावतो त्याच हाताला जे तूप लागलेलं असतं तेच तूप दोन्ही हाताला आपण चोळून घेऊया. एकदम पण थंड होऊन देऊ नका. हे मिश्रण आपल्या हाताला सोसेल असं मिश्रण घेऊन तुम्ही याचे लाडू वळायला सुरुवात करा. इथे पाहू शकता तिळगुळाचा लाडू हा तयार झाला आहे. जेवढे फास्ट आपल्याला लाडू वळता येतील तेवढे फास्ट हे लाडू आपण वळून घेऊयात. A few minutes later. इथे तुम्ही पाहू शकता जे तिळगुळाचे मिश्रण जे आपण ठेवलं होतं ते आता पुन्हा हे असं कडक होतं. ते आपण काय करायचं आहे, आपल्याला स्लो गॅसवर पुन्हा हे कढईतलं मिश्रण असंच ढवळत राहायचं. तेव्हा ते उष्णतेमुळे पुन्हा हा गूळ वितळून हे मिश्रण नरम होते आणि नंतर पुन्हा आपण याचे तिळगुळाचे लाडू बनवायला सुरुवात करूयात. इथे तुम्ही पाहू शकता अगदी स्लो गॅसवरच हे मिश्रण आपण
पुन्हा एकदा वितळून घेतला आहे. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. गॅसची फ्लेम जर फास्ट केली तर हे सगळं मिश्रण असं करपलं गेलं असतं. म्हणून स्लो फ्लेमवरच तुम्ही इथे पाहू शकता हे मिश्रण पुन्हा आपण वितळून घेतलं आहे. आता हे सगळं मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत. A few minutes later. अशा प्रकारे सर्व तिळगुळ आपले करून झाले आहेत. या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.